तर मंडळी बऱ्याच जण मला आपण म्हणजे आपला कोकरं पालन ग्रुप चालू करेल तर बऱ्याच जण कसं आहे की दादा तुम्ही कोकरू केवढाला आणतं. तर मी मनमोकळा असा भावना मी सगळ्याचे सांगत गो 5 झाले 5.5 झाले 6 झाले आणा. पण विषय काय जे त्यानंतर 2 महिना त्या कोकरं सांभाळणं असेल. आता मला जोही स्टॉक दिशी आहे ना या कोकरं असेल या टोटल म्हणा खरेदीचा रेट होता 6,000 रुपये रेटना. म्हणजे मला भाडा तोडा सकट 6,000 रुपये पडेल होता. पण मग त्यानंतर 2 महिना सांभाळणं म्हणजे खूप मेहनत ना कामशी यावात आता मन नशीब चांगलं म्हणजे आणल्यानंतरचे ना मन नुकसान एवढं होईन नाही. म्हणजे 2 कोकरं मरणात म्हणा. पण काही ना असं असे की नवीन नवीन ह्या व्यवसाय मग उतराना प्रयत्न कराय ना. पण भरपूर जण असं नुकसान होईना. कोकरं घेताना कशा फशी जातस त्याच ते अंदाज कळत नाही. कोकरू आजारी शेकानी भरपूर जणांचे कोकरूना अंदाज कळत नाही. त्यामुळे आजारी कोकरू घेतस शेडमा ठेवतस. शेडमा ठेवल्यानंतर 2-3 दिवसात 2-3 कोकरं मरतात. म्हणजे समजा तुम्ही 10-20 हजार काहीतरी कमावणारचे त्यात तुम्हाला नफा तोटा एकच जागावर राहायचा. त्यामुळे तुमले पूर्ण माहिती असल्याशिवाय या धंद्यात उतरू नका. आणि राहिना विषय की 2 महिना मग किती नफा भेटला पाहिजे तर जास्त नाही भेटला पाहिजे. 25-30 हजारही भेटणार तर भरपूर शेत. पण मग तिथपर्यंत तुम्ही क्षमता पण पाहिजे तुम्ही ते सण करू शकतास का. आता मना मागे मी स्वतः तर काही करत नाही. आमना बंधू शेत त्या करतस त्या भाऊमुळे मला काही या व्यवसायमा जड जात नाही हे काम करायला. पण मग नवीन जो उतरणार असेल त्यासाठी म्हणे कळकळीने विनंती शे डायरेक्ट या क्षेत्रात उतरू नका. थोडा तुम्ही सुरुवात करा 5-10 पासून डायरेक्ट मोठी झेप काही घेऊ नका. धन्यवाद.